मित्रांनो नमस्कार. नमस्कार. आज माझ्यासोबत माझे सहकारी प्राध्यापक सन्माननीय श्री फुलसिंग मांडे सर आणि मी आरिफ शेख. आज आपण अशा एका अनोख्या व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत की ज्यांचं अमोघ वक्तृत्व, प्रसन्न व्यक्तिमत्व आणि झुंजार नेतृत्व संपूर्ण राज्याला परिचित आहे. राज्यातील राजकारणात एक महत्त्वाचे नेते सन्माननीय घनश्याम शेलार. सन्माननीय अण्णा नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला एक पहिला प्रश्न विचारायचा, तो असा की आपल्या कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसताना तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रारंभ केला, तर नेमकं राजकारणाकडे तुम्ही कसं वळलात आणि ही प्रेरणा तुम्हाला कुठून आणि कशी मिळाली? खरं तर माझं गाव वडाळी हे एक दुष्काळी गाव. 7वी पर्यंत शिक्षण वडाळीत झालं आणि 8वीला शिक्षणासाठी मामांचं गाव शिरसगाव बोडखा येथे गेलो. तिथून 8वीला मी मडेवडवाला येत होतो. त्यातले एक ज्येष्ठ नेते खाशेराव काका वाबळे यांच्या घराच्या समोर हायस्कूल होतं आणि मग कुतूहल निर्माण होऊन काकांचं राजकीय प्रवास किंवा त्यांचं जीवन हे समजून घेत राजकारणाच्या बाबतीतलं थोडंसं आकर्षण निर्माण झालं. 8वीला 1 वर्ष खाशेराव काका पाहत होतो, खाशेराव काका समजून घेत होतो आणि 9वीला शिक्षणासाठी मला पुन्हा श्रीगोंद्यात यावं लागलं. श्रीगोंद्यात आल्यानंतर स्वर्गीय बापूसाहेब जामदार हे सभापती असताना त्यांच्याकडे मी शाळेसाठी होतो आणि मग तिथे तर मग रोजच राजकीय या तालुक्यातले सगळे त्या काळातले नेते, मग ते त्यांच्या अगोदरचे सभापती आयलूजी पाटील दरेकर असतील, त्या ठिकाणी हरिभाऊ कोकाटे म्हणून उपसभापती होते ते असतील, जधो पवार नावाचे बेलवंडीचे पंचायत समितीचे सदस्य असतील, भास्करनाला नलगे हे पंचायत समितीचे उपसभापती असतील. ही जुन्या पिढीतले अनेक नेते, अनेकांची नाव मला घेता येतील, ते सगळे येत होते. मला राजकारणाचं आकर्षण जे निर्माण झालेलं होतं ते आकर्षण इथे आल्यानंतर आणखी वाढत गेलं. मग येणारे सगळे लोक आहेत त्यांच्या चर्चा याच्यावरती लक्ष ठेवणं, मग ते काय बोलतात, कशा पद्धतीने त्यांचं चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं मी ऐकायचो. चहा पाणी द्यायचं निमित्त करून शिपायाला बाजूला सारायचो, मीच त्या ठिकाणी पाणी आणि चहा घेऊन द्यायचो, मग सगळं ऐकायचो. आणि त्याच्यातून राजकीय प्रेरणा अशी मिळाली की ही माणसं सुसंस्कार आणि शहाणपणे राजकारणाविषयीची जी कणव सामान्य माणसाच्या विषयीची होती ती कणव मला पदोपदी जाणवत होती. लोकांच्या कल्याणासाठी आपल्यावरती जबाबदारी, आपण जे राजकारण करतोय तर लोकांसाठी करतोय, आपल्यावर जबाबदारी आहे ही लोकांच्या कल्याणाची, लोकांचे प्रश्न सोडवण्याची. अशा प्रकारची भूमिका त्यावेळच्या नेतृत्वाच्या मनात असायची आणि ते आकर्षण आणखी माझं वाढत गेलं. आणि वाढत गेल्यानंतर स्वाभाविकपणानं पुढे राजकारणात जावं, राजकारणात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. त्याच्या अगोदर समाजकारणातून आपण काही समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशा प्रकारच्या प्रेरणा मिळत गेल्या. त्याच्यानंतर मी नगरला शिक्षणासाठी गेलो. प्रतिकूल परिस्थिती होती, त्या प्रतिकूल परिस्थितीमधून तिथे अनेक संघर्ष वाट्याला आले. 12वी पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर फोटोग्राफीचा व्यवसाय शिकलो. फोटोग्राफी करत असताना इथे आल्यानंतर प्रेस फोटोग्राफर म्हणून सुरुवातीला पुढे आलो. नंतर माझं एकूण लिखाण वगैरे याची माझी आवड वाढली. मग वृत्तपत्रात लिहायला सुरुवात केली. मग वृत्तपत्रात लिहित असताना मी या तालुक्यातले जे प्रश्न आहेत, त्या कालखंडामध्ये कोणते प्रश्न होते तर श्रीगोंद्यात विस्तारित बसस्थानक व्हावं अशा प्रकारची मागणी होती. विजेचा प्रश्न निर्माण झाला, 132 केवीचं सबस्टेशन व्हावं अशा प्रकारची मागणी होती. त्याच्याबरोबर कुकडीच्या पाण्याचा प्रश्न प्रत्येक निवडणूक आली की यायचा, त्याची चर्चा व्हायची. मग कुकडीच्या प्रश्नाचं कुतूहल निर्माण झालं, त्याचा अभ्यास करायला लागलो. ते प्रश्न वृत्तपत्रातून त्यावेळेस मी मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यातून हे जे सगळे प्रश्न आहेत, या प्रश्नाला न्याय द्यायच्यासाठीचं व्यासपीठ कोणतं, तर ह्याला न्याय द्यायचा असेल तर याच्यासाठी आपल्याला राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. आणि त्याच कालखंडामध्ये 1980 साली फोटोग्राफी सुरू केली. 81ला मी प्रेस फोटोग्राफर म्हणून काम सुरू केलं. त्याच्यानंतर बातमीदार 82 नंतर झालो आणि पुढे ते वृत्तपत्राचं काम करत असताना 1984 साली श्रीगोंदा साखर कारखान्याची निवडणूक झाली. बबनराव दादा हे 80 साली आमदार झाले. श्रीगोंद्यात कॉलेज काढायचं त्यांचं ठरलेलं होतं. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजची प्रणयन दरम्यानच्याच कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी बापूंनी सुरू केलेलं होतं. 84 साली कारखान्यातलं सत्तांतर झालं. सत्तेत आल्यानंतर बबनराव दादा चेअरमन आणि दरेकर सर व्हाईस चेअरमन झाले आणि छत्रपती शिवाजी 2 महाविद्यालयाची श्रीगोंद्याला आवश्यकता नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी कॉलेज त्या ठिकाणी थांबावं, रयतचं कॉलेज मंजूर झाले, ते चालावं.
अशा प्रकारचा विषय पुढे आला. 2 कॉलेज जर झाले तर त्या ठिकाणी गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून 2 कॉलेजमध्ये स्पर्धा जर निर्माण झाली, गुणवंत विद्यार्थी या शहरामध्ये निर्माण होऊ शकतात, या तालुक्यात निर्माण होऊ शकतात, म्हणून दोन्ही कॉलेजची आवश्यकता आहे असं मी मांडायला सुरुवात केली. आणि मग विद्यार्थ्यांचं आंदोलन उभं केलं. माझ्या आयुष्यातली पहिलं आंदोलन मी कोणतं केलं असेल तर 1984 एक छत्रपती शिवाजी कॉलेज बचाव हे आंदोलन मी पहिलं सुरू केलं. त्या आंदोलनाचा मी साक्षीदार आहे. 1985 तुम्ही कारखान्यावरती आंदोलन करायचे, जी सुरू विषय तुम्ही जिथे जिथे काही चुकीचं घडते त्याला विरोध करायचा, ही पहिल्यापासूनची तुमची भूमिका. त्यात पुढे एक जाऊन तुम्ही एक सामाजिक संस्था स्थापन केली होती, ग्रामीण विकास युवक संघटना. अच्छा. 84 ते झालं, कॉलेजचं आंदोलन झालं. आणि त्याच्यानंतर जे मी प्रश्न वृत्तपत्रातून मांडत होतो ते वृत्तपत्रातून मांडलेल्या प्रश्नाला ज्या पद्धतीनं राजकीय पटलावरती ज्या पद्धतीचं पाठबळ मिळायला पाहिजे ते दुर्दैवाने मिळत नव्हतं. मग काय केलं पाहिजे, तर मग मी आंदोलन सुरू केली. 9 ऑगस्ट 1986 दुसरं आंदोलन जे केलं ते उकडीचं पाणी श्रीगोंदा तालुक्याला मिळालं पाहिजे, 132 केवीचं सबस्टेशन झालं पाहिजे, विस्तारित बसस्थानक झालं पाहिजे, त्यावेळेस दुष्काळाची परिस्थिती दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, असे अनेक प्रश्न घेऊन आंदोलन सुरू केले. त्याच्यापासून मग मी या तालुक्यातल्या सामाजिक राजकीय प्रश्नांच्या विषयावरती संघर्ष माझा सुरू झाला. 86 आंदोलन केली. 86 ते 90 या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ती संघटना जी आहे ती संघटना फार प्रबळ. निश्चितपणे त्या संघटनेचे पदाधिकारी नंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांना उचलले आणि ते वेगवेगळ्या पदावरती त्यांनी या तालुक्यात काम केलेले ते संघटनेची देणगी आहे. सक्रिय राजकारणात मी कधी आलो तर 1990 साली स्वर्गीय बापूसाहेब आमदार यांना भारतीय जनता पार्टीनं विधानसभेची उमेदवारी दिली. ज्यांच्यामुळं माझं शिक्षण 9वी 10वीचं पूर्ण झालं, ज्यांच्यामुळे मी कॉलेजला पुढे जाऊ शकलो ते बापूसाहेब आमदारच विधानसभेचे कॅन्डिडेट झाले. आणि स्वाभाविकपणानं माझं जे संघटनेचं नेटवर्क आहे ते संघटनेचं नेटवर्क त्यांना त्यांची मदत व्हावी आणि म्हणून मी ती भूमिका मांडली. परंतु थेटपणानं काही लोकांनी सल्ला दिला की तुम्ही राजकीय सुरुवात त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि क्लायमॅक्स असा आहे की गोपीनाथ मुंडे त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष होते. ते इथे बापूसाहेब आमदारांच्या प्रवेशासाठी आणि घोषणा करण्यासाठी आले आणि त्यावेळेस मी एक अशा प्रकारची घोषणा केली. त्यावेळेस मी लोकमतमध्ये लिहित होतो आणि प्रवेश झाल्यानंतर मी भाषण करताना सांगितलं की आजपर्यंत मी लोकमत या वृत्तपत्रामध्ये लिहित होतो, यापुढे मी बातमीदार म्हणून काम करणार नाही. सभा संपल्यानंतर मुंडे साहेबांनी मला विचारलं की ते बातमीदार एक वृत्तपत्र आपल्या हातात राहत होतं, तुम्ही कशासाठी सोडलं. मी त्यांना सांगितलं मी एका राजकीय पक्षात प्रवेश केल्यानंतर मी बातमीदार म्हणून बाकीच्या राजकीय पक्षाला न्याय देऊ शकणार नाही. त्यांनी उठून मला मिठी मारली आणि विचारसरणी तुमची खूप चांगल्या प्रकारची प्रगल्भ आहे अशा प्रकारचं त्यांनी माझं कौतुक त्यावेळेस केलं. म्हणजे पत्रकारितेच्या आडून राजकारण करणार नाही ही तुमची तेव्हाची भूमिका. हो, प्रश्नच नाही. ऐतिहासिक घटना मानली जाईल की श्रीगोंदा तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे जे पहिले व्यक्तिमत्व आहेत ते आहेत स्वर्गीय बापूसाहेब आमदार. बरोबर. आणि फार महत्वाची माहिती तुम्ही एक आजच्या युवा पिढीला आणि नव्या हो जनरेशन समोर आपण आणली. फार महत्वाचं. श्रीगोंदा नगरपालिकेची स्थापना ही होण्यामागे जी आंदोलनं, उपोषण आणि जो पाठपुरावा होता त्यामध्ये तुमच्या सोबत तेव्हा स्वर्गीय मुरलीधर अण्णा हुंडराव होते, तुम्ही होता आणि यासाठी तुम्ही उपोषण केलं होतं. मी त्या सभामंडपात असताना हे सगळं घडलं. काय प्रसंग होता नेमका? त्यावेळेच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता, जो अपेक्षित होता, त्या विकासाचा दर नव्हता. मुरलीधरांना होंडराव यांचे आक्षेप होते कारभाराच्या बाबतीमधले आणि म्हणून त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. मी एक अशा अँगलनं पाहिलं की जर नगर परिषद झाली तर नगर परिषदेच्या माध्यमातून या शहराच्या विकासासाठी जास्तीचा निधी येऊ शकतो आणि म्हणून नगर परिषद व्हावी ही मागणी जी मुरलीधरांची होती तिला समर्थन देत मी त्यांच्याबरोबर बसलो. माझा अँगल हाच होता की श्रीगोंदा शहराला नगर परिषद जर झाली तर त्या नगर परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकासाला आणखीन एक म्हणजे ग्रामसेवकाच्या ऐवजी त्या ठिकाणी नगरपालिकेला मुख्य अधिकारी, एक आणखी वरच्या दर्जाचा अधिकारी असेल. नगर परिषदेला निधी हा ग्रामपंचायती तुलनेत जास्त असेल म्हणून नगर परिषद झाली तर या शहराचा विकास होईल. कुकडी प्रकल्पाचं भगीरथ म्हणून तुमचा उल्लेख तुमच्या चाहत्यांकडून केला जातो. यामागची नेमकी काय पार्श्वभूमी, काय प्रकार आहे? खरं तर कुकडीचा कॅनॉल पुढे जावा ही मानसिकता ना वरच्या भागात होती, त्यांची नसणं स्वाभाविक आहे. त्या बाबतीत आमच्याकडच्या लोकांची जागृती पाहिजे होती, दुर्दैवाने ती नव्हती. म्हणून मी या प्रश्नावरती प्रकर्षानं भार देत, कारण माझं शिक्षण का झालं नाही तर माझ्या शेतीला पाणी नाही. आमचं पहिलं मी काम केलं होतं की कोकणगाव सोसायटी ग्रामीण विकास शिवसंघटनेच्या माध्यमातून
अण्णासाहेब मस्केंना तिथे मी भाषण केलं होतं की विसापूर धरणात पाणी घ्या कुकडीचं आणि लिंक कट काढा आणि लिंक कट काढून आम्हाला पुढे जाऊ पाणी जिथपर्यंत कालवा पूर्ण झालाय तिथपर्यंत द्या. विसापूर धरणात पाणी घेण्याचा निर्णय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री आणि अण्णासाहेब म्हस्के हे त्या मंत्रिमंडळात पाटबंधारे राज्यमंत्री होते. तोही निर्णय विसापूर धरणात पाणी घेण्याचा निर्णय देखील माझ्या संघटनेच्या प्रयत्नामुळे झाला. तो विसापूरमध्ये पाणी आलं आणि पुढे लिंकट काढून पाणी करण्याची जी मागणी होती आमची ती मागणी आम्हीच लावून धरली. त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केले आणि त्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री म्हणून आदरणीय पवार साहेब आले. त्या ह्याच्यामध्ये कुकडीच्या आणि या तालुक्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी संघटनेचाच कार्यकर्ता रूप बदलून मी तिथे एक आंदोलन तिथे करायचं मुख्यमंत्र्यांच्या समोर अशा प्रकारची भूमिका आणि भावना आणि एक प्रश्नावली तयार करून मी त्या सभेमध्ये वाटण्यासाठी मला वाटतं तारीफ भाई त्या सभेत पत्रकार म्हणून उपस्थित सभेत होतो मी आणि पोलिस तुम्हाला शोधत होते 2 दिवस. हो. तुम्ही वेषांतर करून त्या गर्दीमध्ये उभा होता आणि 3 दिवसापासून पोलिसांच्या घरी चक्रा होत्या. श्रीगोंद्याच्या पोलिसाला तुम्ही सापडत नव्हतो आणि त्यांनी पूर्ण यंत्रणा त्या सभेत तिथे लावली होती. मी वेषांतर करून गेलेलो होतो आणि मी सापडलो. माझ्या गळ्यात तो माईक हे होता कर्णा छोटा छोटा स्पीकर बॅटरीचा मिळायचा तो. आणि मला माझी संकल्पना अशी की समोर सभेत असायचं समोरून प्रश्न विचारायचे की कुकडीसाठी तुम्ही निधी कधी देणार आहेत, कुकडीचं पाणी आमच्या तालुक्याला पुढे कधी देणार आहेत, अनेक विषय त्याच्यानंतर ते प्रश्नावलीची पत्रिकाच वाटलेल्या तुम्ही. ते पत्रिका वाटल्या म्हणजे मी कुठेतरी आहे हे पोलिसांचं आणि तिथे मला आसाराम शिंदेंनी मला तिथून अटक केली. 95 सालच्या विधानसभेला मी उभा राहिलो. माझा त्याही वेळेस कमी मतांना पराभव झाला. पण पराभव झाला म्हणून माझा पिंड थांबण्याचा नाही. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. त्यांचा 4चा ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी जाताना पत्र घेऊन गेलो. मुंडे साहेबांनी पत्र वाचलं आणि ते म्हणले श्रीवानजी बघा म्हणे घनश्याम म्हणे पडलेला अजून महिना झाला नाही आणि त्यानं पत्र दिले कुकडीचं पाणी मिळावं. मी विदिन सेकंड मुंडे साहेबांना म्हटलं की मला जी मतं मिळाली ती मतं लोकांनी मी कुकडीचं पाणी आणणारे म्हणून दिलेत. माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला मतं कुकडीच्या पाण्यासाठी दिले म्हणून तो प्रश्न मी पराभूत झालो असलं तरी सोडणे ही माझी जबाबदारी मला वाटते म्हणून मी पत्र दिले ते झालं पाहिजे. त्याच्यानंतर विधानसभेमध्ये कृष्णा खोऱ्याच्या वाट्याला पाणी अडवायचं ते 99 पर्यंतच होतं आणि तो 99 पर्यंत नाही अडवलं तर हक्क जाणार होता पाण्यावरचा. म्हणून कृष्णा खोरी वाहक विकास महामंडळाची निर्मिती महादेवराव शिवणकर साहेबांनी केली आणि त्याच्यात निर्णय विधानसभेत झाला की खर्च करायचा तो पाणी अडवण्यावरती. आणि मग मला धसका बसला की आता कालवा होत नाही म्हणून मी पुन्हा या सगळ्या नेत्यांच्या पाठीमागे लागलो. महादेवराव शिवणकरांकडे मागणी केली आणि कुकडीच्या डाव्या कालव्यासाठी निधी दिलाच पाहिजे याच्यासाठी पाटपाणी परिषद घेतली. त्या पाटपाणी परिषदेमध्ये ती मागणी मान्य केली आणि कॅबिनेट पुढे जाऊन एकच कृष्णा खोऱ्यात कॅनॉल झाला की जो मी करून घेतला कुकडीचा डावा कॅनॉल त्याच्यासाठीचा निधी उपलब्ध झाला. कुकडीचा डावा कॅनॉल तर झालाच पण त्याच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये जलसेतू म्हणून हंगा जलसेतू जो आहे तो सगळ्यात मोठा जलसेतू देखील श्रीगोंदा तालुक्यात जो झाला तो वहांडे पाटील फरांदे सर गोपीनाथ मुंडे आणि शिवणकर साहेबांमुळे झाला आणि तो मी करून घेतला. याचा मला राजकीय जीवनामध्ये निश्चितपणाने अत्यंत समाधान आहे. आणि कुकडीचं पाणी श्रीगोंदा तालुक्यापासून करमाळ्यापर्यंत सगळीकडे मिळू शकलं आणि ह्याचे सगळ्याचे साक्षीदार असणारे कार्यकर्ते मला कुकडीचा भगीरथ म्हणतात कारण त्याच्यासाठी मी केलेला पाठपुरावा सगळ्यांनी पाहिलेला आहे. आणि घोडखालची मंडळी एकेकाळी घोडचं वैभव होतं. बारमाही कॅनल वाहत होता परंतु आज तसं चित्र राहिलं नाही. याच्या मागची कारण काय आहेत? एकदा असंच मी भीमेशंकरला जात असताना मी नदीच्या कडेने पाहिले की बंधाऱ्यांची कामं चाललेली आहेत. बंधारे होत असताना बंधारे जवळपास साखळी बंधारेच अशा प्रकारच्या मंजुऱ्या पत्रकारिता पूर्वी केलेलीच होती. त्याचा अभ्यास होता म्हणून काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बंधाऱ्यांचं काय प्रकार आहे म्हणजे सगळे नद्या अडवण्याचा प्रयत्न वर चाललेला आहे. मी सहज विचार केला की खळखळा वाहणारं घोडचं पाणी आहे आणि हे जर बंधारे झाले फ्लो जर बंद झाला घोड पूर्वी बारमाही होतं ते वैभव आज राहिलं नाही. बारमाही असणारं घोडधरण हे भविष्यात जर त्याच्याकडे येणारी धार बंद झाली तर हे वैभव टिकेल का? दुसरीकडे विचार सुरू केला की रांजणगावला MIDC येते. या MIDC ला पाण्याचा स्रोत त्यांनी कुठला वापरलाय तर घोडधरण. पण घोडमधून MIDC ला पाणी जाणार. त्याच काळात काही लिफ्टच्या मागण्या होत्या. मी पुढे जात अभ्यास करत गेलो आणि मी विचार असा केला अरे हे सगळं जर पाणी घोडचं असं पद्धतीने उचललं गेलं
अशा पद्धतीने वर येणारी धार अडवली गेली तर घोडचं भविष्य काय, ही चिंता खरं तर माझी काही जबाबदारी होती का, तर नाही. पण जे माझं मन आहे किंवा माझं जी विचारधारा आहे की सामान्य माणूस, शेतकरी याचं कल्याण ही राजकीय क्षेत्रातल्या प्रत्येकाची जबाबदारी असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. मग पद माझ्याकडे कोणतं यापेक्षा मी जर ते राजकीय पटलावरती काम करतो तर राजकीय पटलावर काम करत असताना माझी जबाबदारी आहे की तो आलेला प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पातून मिळणारा आमचा हक्क आहे, अधिकार आहे, तो अधिकार अबाधित राहिला ठेवला पाहिजे. आणि म्हणून मी 1986 ला सुरुवात केली. एकीकडे कुकडीचं पाणी श्रीगोंदा तालुक्याला मिळावं म्हणत होतो, दुसरीकडे मला वाटलं हा नवीन प्रश्न निर्माण झाला आणि हा भविष्य काळामध्ये या घोडच्या पट्ट्यावरती आणि श्रीगोंदा तालुक्यातल्या कर्जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांवरती खूप मोठा अन्याय होणार आहे याची जाणीव मला 86 साली झाली. त्याची प्रचिती आज येते. आणि हे मी सांगत होतो, आज जी प्रचित येते हे मी 86 ला सांगत होतो. 86 ला मी स्वतः गाडीला भोंगे बांधून मी तालुकावर फिरायचो आणि तिथे सांगायचो की तुम्ही घोडच्या क्षेत्रातल्या पट्ट्यातल्या क्षेत्रांनी ब्लॉक टिकले पाहिजे, त्याच्यासाठी पाणीपट्टी भरली पाहिजे. सहज एक गमतीनं आठवलेलं उदाहरण म्हणून सांगतो. कारखान्याचा बाजार होता आणि तिथे गाडी फिरत होती. मी बाजारात जाऊन सभा घ्यायचो आणि लोकांना सांगायचो की घोडपट्ट्यातले जे शेतकरी आहेत तुमचं प्रचंड वैभव मला आनंद वाटतो, हेवा वाटतो. त्या कालखंडामध्ये मी सांगायचो आणि वस्तुस्थिती होती, वाफा फुटला तर पाणी नदीत जात होतं. इतकं खळखळा घोडचा कॅनॉननी पाणी वाहत होतं ते आज त्या तरुणाईला पाहायला पण मिळत नाही, ते आम्ही पाहिलेलं आहे. आणि मग मी सांगायचो की तुमच्याकडे वाफा भरल्याची पद्धती दगड फेकून डुबूक वाजला की वाफा भरलाय, पुढचं वारं मोडताय, इतकं पाणी तुम्हाला आहे. पण मला आनंद आहे, पण हे पाणी टिकलं पाहिजे. हे टिकणार नाही का, तोवर बंधारे होत आहेत, लिफ्टनं पाणी MIDC ला जाणार आहे, लिफ्टच्या परवानग्या लोक मागतायत, तुमचा 12 महिने ब्लॉक टिकणार नाही, तो टिकायचा असेल तर ब्लॉक टिकायचे असेल तर पाणी कायम ठेवा. ज्यांच्यावरती जबाबदारी होती ते लोकप्रतिनिधी म्हणून हा विकासाचा विषय राजकारणाच्या आरेने आणला त्यांनी. आणि या राजकारणाच्या आरेने म्हणायचे याच्या गावात उन्हाळ्यात पाखरू गेलं तर प्यायला पाणी नाही, आपल्याला पाण्याची अक्कल शिकवतो. म्हणजे जे मी सांगत होतो त्याला जर व्यवस्थितपणानं त्यांनी जर टॅकल केलं असतं, गंभीर विषय टिंगलीवरती नाही. बंधारे साखळी बंधारे होते ते. साखळी बंधाऱ्याची संकल्पना मान्य नव्हती त्या काळात. या बंधाऱ्याचं पाणी त्या बंधाऱ्याला लागता कामा नये अशा प्रकारची संकल्पना होती. पण साखळी बंधारेवरती झाली, एक नाही तर 65 बंधारे झाली. MIDC वाढली रांजणगावची, त्या MIDC ला पाणी जाते. आणि आज घोडचं त्या काळात मी बोललो तो वाळवंट होईल, आज ती स्थिती झाली. घोड खालच्या अनेक शेतकऱ्यांना लिफ्ट शिवाय पर्याय नाही. आज घोड खालचा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. प्रत्येक उन्हाळ्यात त्याला आवर्तनासाठीचा त्रास सहन करावा लागतो. हे 86 साली मांडलं. 86 साली हा प्रश्न गांभीर्यानं घेतला असता तर हे दुर्भाग्य श्रीगोंदा तालुक्याच्या नशिबी आलं नसतं. त्याच्यावरती पण मी पर्याय पण मांडला होता की घोडला गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर एक योजना आहे. आणि ती योजना अशी आहे की शेत पिंपळगावच्या तिथं घरेज एक करून एक कॅनॉल 5000 क्युसेकचा काढून नदी ओव्हरफ्लो झाली की घोडमध्ये 20 दिवसात 5000 क्युसेकच्या फ्लोनं आपलं घोड धरण भरेल आणि घोडचं गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त होईल. पुढे जाऊन आमच्या त्या प्रश्नाची टिंगल झाली. मला पत्रकारांचीच फोन आले. मला वाटतं त्यावेळेस पत्रकार म्हणून तुम्ही पण तिथे हजर होता. टिंगल काय झाली ते म्हणजे 5000 क्युसेकचं बोलायला म्हणजे माईकाला लोक काही बोलतात. 5000 क्युसेकचं कॅनॉलच कुठं नाही. मला पत्रकारांचे फोन आले की त्यांनी असं त्याला उत्तर दिलेलं आहे. मी त्यांना सांगितलं पत्रकारांना माझी चौकट करू नका, मला याच्यात राजकारण करायचं नाही, हा विषय राजकारणाचा नाही, हा तालुक्याच्या विकासाचा विषय आहे. पण म्हणलं भाकरा नांगलचा कॅनॉल हा 17,000 क्युसेकचा आहे आपल्या देशातच. बस याच्यापेक्षा मला काही बोलायचं नाही. त्यांनी अभ्यास करून बोलावा एवढंच माझं मत आहे. पण माझी तुम्हाला विनंती की याच्यावर प्रतिक्रिया छापू नका. दुर्दैवाने या तालुक्यातल्या प्रश्नाकडे ज्या पद्धतीनं पाहिलं गेलं पाहिजे त्या पद्धतीनं पाहिलं जात नाही. आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची जी भूमिका घेतली जाते त्याच्यामुळं आज हा तालुका पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत कायम संघर्ष करावा लागतो. त्याचं कारण आमचं चुकीचं राजकारण त्याला कारणीभूत आहे. तुमचं हे नेतृत्व आतापर्यंत 40 वर्ष चळवळीतून आंदोलनातून हे तयार झालेलं परिपक्व असं नेतृत्व आहे. हल्ली वर्तमानात आपण पाहतो की नाक्यावर फ्लेक्स लावला की पुढारी तयार होतो. बरोबर. तुम्ही जी अनेक आंदोलनं केली किंवा शासकीय अनेक पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला पदं मिळाली, तर त्या पदांच्या माध्यमातून तुम्ही कोणती अशी भरीव कामं केली की जी या तालुक्यामध्ये किंवा भविष्याच्या दृष्टीने महत्वाची असतील?
मी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष राहिलो. त्याच्यानंतर मला युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष, त्याच्यानंतर जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. पार्टीचे जे धोरणं होते त्या धोरणांवरती किंवा त्यांचे जे निर्णय होते त्या धोरणांवरती काम करत राहिलो. आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची झालेली त्या कालखंडातली वाढ ही आपल्या सगळ्यांच्या समोर निश्चितपणानं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मला पार्टीनं राज्याचा सरचिटणीस म्हणून कामाची जबाबदारी देत असतानाच मला पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याचं निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली. आणि ती जबाबदारी देत असताना एकूणच संघटनेत काम करणारा कार्यकर्ता ते माझा पिंड असल्यामुळं मी सांगितलं एक महानगरपालिकेची जबाबदारी माझ्यावरती द्या. मग त्यांनी मला सांगितलं की पिंपरी चिंचवडची जबाबदारी घ्या, पण पुण्यात सुद्धा मला उमेदवारी निश्चित करताना तुम्ही माझ्याबरोबर पाहिजे, कारण तुम्ही चांगला अभ्यास केला आहे. मग दोन्ही महानगरपालिकेचं काम पाहत असताना विशेष करून मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जबाबदारी माझ्यावरती घेतली. उमेदवाऱ्या निश्चित करत असताना 105च्या संख्येमध्ये 72 नगरसेवक मी त्या ठिकाणी देऊ शकलो. आणि त्याच्यासाठी मी 3.5-4 महिने तिथं ठाण मांडून होतो. आणि उपलब्धी काय, एकनाथराव मोठे म्हणून एक श्रीगोंद्याचे सुपुत्र आहेत, उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. शेवटी आपुलकी कुठंतरी असते, त्याच्या निमित्तानं माणूस तो प्रयत्न करतो. श्रीगोंद्यातला एक एकनाथराव मोठेंसारखा तिथे नगरसेवक आणि त्याच निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्यासाठी दुसरी गोष्ट मी करू शकलो. वैशालीताई घोडेकर नावाच्या पहिल्या महापौर म्हणून श्रीगोंद्यातल्या तालुक्यातली बेलवंडीची कन्या, तिला म्हणजे पहिली महापौर म्हणजे त्या निवडणुकीत त्यांना बहुमान जो मिळाला तो बहुमान मी संघटनेतला तिथला पदाधिकारी होतो म्हणून तो बहुमान म्हणून देऊ शकलो. ही उपलब्धी श्रीगोंदा तालुक्यासाठी मी तिथे जाऊन पण करू शकलो. एसटी महामंडळाचे संचालक तुम्ही होतात. हो. तर त्या माध्यमातून आम्ही पाहिलं की बस स्टँडचा श्रीगोंद्याचा प्रश्न त्यावेळेस सोडवताना तुमचा पुढाकार महत्वाचा होता. एसटी महामंडळाची संधी खरं तर मला फक्त 2च वर्षाची मिळाली. पण मी एक राजकीय जीवनामध्ये मी एक असा मानणारा कार्यकर्ता आहे, कोणतीही संधी मिळाली तो कालखंड किती आहे त्याच्यापेक्षा त्याच्यातला मिनिट समाजासाठी तुम्हाला उपयोगात आणता आला पाहिजे आणि त्या पदाला तुम्ही न्याय किती देऊ शकता तो देता आला. बरोबर. एसटी महामंडळाचा संचालक झाल्यानंतर पहिल्यांदा मी श्रीगोंद्यातली जागा, श्रीगोंद्यातलं बस स्थानक आणि आपल्याला इथे काय करता येईल याचा विचार तिथले अधिकारी घेऊन सगळे बसलो आणि बीओटीवरती या ठिकाणी इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं श्रीगोंद्याच्या स्टँडवरती. मला वाटतं ते महाराष्ट्रातलं पहिलं प्रायोगिक तत्वावरचं पहिलं शॉपिंग प्रायोगिक तत्वावरती शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं. आणि आपण जर जुनं एसटी स्टँड पाहिलं, मला 2च वर्ष एसटीची मिळाली, पण तुम्ही जुनं एसटी स्टँड नजरेसमोर आणलं तर त्याच्यात माणसं आणि प्रवासी बसत नव्हते. बाकीचे प्राणीच त्या स्टँडमध्ये जास्त असायचे. लोक जायचे एसटी स्टँडवरती झाडाचा आधार घेऊन उभं राहायचे, एसटी आली म्हणजे बसून निघून जायचे. आजचं स्टँड बघितलं की ती 2 वर्षाची मला मिळालेल्या संधीची उपलब्धी आहे. आज त्या स्टँडवरती शॉपिंग कॉम्प्लेक्स झाले, अत्यंत चांगल्या प्रकारची व्यवसाय संधी तिथं तरुण मुलं करतायत आणि चांगल्या प्रकारचं स्टँड आपण डेव्हलप करू शकलो. मला समाधान या गोष्टीचं आहे की एसटी महामंडळाचा संचालक म्हणून मला काही गोष्टींना न्याय देता आला. आम्ही अभ्यास दौऱ्यासाठी म्हणून कर्नाटक आणि आंध्राला गेलो होतो. आंध्राच्या बस स्थानकावर हैदराबादच्या गेल्यानंतर तिथे काही मुली खाकी ड्रेस घालून आलेल्या पाहिल्यानंतर मी तिथल्या अधिकाऱ्याला विचारलं, ह्या काय जबाबदारी आहे? त्यामुळे एसटीचे कंडक्टर आहेत. मग त्या मुलींना बोलवलं, त्यांच्याशी मी चर्चा केली, तुम्हाला ही ड्युटी करताना काही तुम्हाला अडचण होते का, त्रास होतो का? तर ते आनंदी होत्या. मी आल्यानंतर दौऱ्यानंतर दुसरी जी बोर्डाची मीटिंग आमची झाली त्याच्यामध्ये मी विषय मांडला की महिला कंडक्टर हे आपल्याला आपल्या राज्यात सुद्धा केल्या पाहिजे. तर एक मुलींना मोठी संधी नोकरीच्या निमित्तानं मिळेल आणि म्हणून मुली कंडक्टर घेतल्याच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरला. आणि तो मी आग्रह धरत असताना बाकीच्या संचालकांना देखील त्यांना तो मुद्दा पटला आणि त्यांनी पाठवून दिला. आज माझ्या माहितीप्रमाणे 20,000च्या आसपास मुली या राज्यात कंडक्टर म्हणून काम करतात. ते फक्त मी त्या विषयाला तिथे गेल्यानंतर माझ्या हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे एसटी मध्ये वाहक मुली असणं याची मूळ कल्पना तुमची, हे आजपर्यंत कोणाला माहिती नाही. म्हणजे हे त्या पदाच्या माध्यमातून फार मोठं काम केलंय तुम्ही. माझा प्रश्न वेगळा आहे की मी ती बातमी छापलेली, एसटी महामंडळाने पहिल्यांदा विदेशातील वॉल्वो गाड्या घेण्याचा निर्णय घेतला आणि ती माहिती मला तुमच्याकडून मिळाली होती आणि ती बातमी म्हणून मी छापली होती. तर तो काय प्रसंग होता आणि काय प्रकार? मला वाटतं खुराना ओलो नागपूर ते पुणे, ते गडकरी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं. तर ती वृत्तपत्रात मी बातमी वाचली, ती गाडीचा फोटो पाहिला
आणि बोर्डाच्या मिटिंगला गेल्यानंतर मी त्या मिटिंगमध्ये विषय काढला. चेअरमन साहेबांनी त्यांनी सांगितलं की खाजगीवाल्यांना परवडेल ते ओलो घ्यायला, त्या गाड्यांच्या किमती फार असतात. मग मी अधिकाऱ्यांना विचारलं कितीपर्यंत ओलो बसते, ते म्हणे 45 लाखाला. त्यावेळेस चेअरमन साहेब मला म्हटले की शेलार साहेब म्हणे आपली ही गाडी 9 लाखाला एक मिळते. एका ह्या बसमध्ये त्या 5 बस येतील आपल्याकडे एसटीकडे पैसे नाहीत. मी त्यांना सांगितले की ही रस्त्यावरची स्पर्धा आहे आणि मग याची जर स्पर्धा करायची असेल तर खाजगी कंपन्या ओलोच्या गाड्या आणते तर तुम्हाला ओलोच्या गाड्या द्याव्याच लागतील त्या स्पर्धेत टिकायचं असेल तर. मी आग्रह धरला आणि त्यावेळेचे FCMD शिवाजीराव देशमुख होते. त्यांनी लगेच सांगितलं की शेलार साहेबांचा मुद्दा मला पटतोय, हे स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपण ओलो घेतल्या पाहिजे. आणि त्या पहिल्या बैठकीत विषय पत्रिकेत विषय नसताना देखील आम्ही होलो घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा 5 होलो घेतल्या. तो होलोचा निर्णय सुद्धा मीच आग्रह घेऊन त्या एसटी महामंडळात करायला लावला. या पलीकडे एक निर्णय, एसटी महामंडळाच्या तोट्यावरती कायम चर्चा व्हायची आणि त्याच कालखंडामध्ये रिलायन्स आणि SR, आता त्याचं नायरा नाव झालं, या कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या होत्या. मी सहजपणानं बोर्डात विचारलं, लाखो लिटर डिझेल आपल्याला लागतंय, याचा पण टेंडर काढतो का? तर मला सांगितलं गेलं की आपण सरकारचं महामंडळ आहे आणि सरकारी कंपन्याकडूनच डिझेल घेणं आपल्याला बंधनकारक आहे. जर एसटी महामंडळ तोट्यात आहे आणि डिझेलवरती एवढा मोठा खर्च होतो तर या कंपन्या आपल्याला डिझेल स्वस्त देतील का, याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का, हा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि मला असं वाटतं, मी सांगितलं की आम्हाला वर्षाला एवढं डिझेल लागते त्याचं आम्ही टेंडर काढतोय आणि एक टेंडर नोटीस काढा. या सरकारी कंपन्यांनी जर आपल्याला आहे त्या रेटपेक्षा जर कमी डिझेल दिलं, कारण सेटअप म्हणलं आपला प्रत्येक डेपोत उभा आहे, त्यांना सेटअप करावं लागत नाही, त्यांनी फक्त येऊन डिझेल खाली करायचं, तर त्या बदल्यात त्यांनी आपल्याला काहीतरी कमी दिलं पाहिजे. सुरुवातीच्या काळात विरोध केला की सरकारी कंपन्याच घेणं. म्हणलं सरकारी कंपन्यांना आपल्याला कमी रेटमध्ये द्यावं, आपण त्याच कंपन्यांचं घेतलं पाहिजे असं काही आग्रहाचं काही कारण नाही. याच्यावर विचार करू म्हणून सांगितल्यानंतर मी सगळे संचालक घेतले आणि एसटीचे महाव्यवस्थापक जे होते त्यांना सांगितलं की रिलायन्स कंपनी आणि SR कंपनीला आपल्याला भेटायला जायचं. ते मुद्दा मी प्लॅन केलं होतं आणि आम्ही त्या दोन्ही ऑफिसेसमध्ये भेटायला गेलो आणि त्याचे जाणीवपूर्वक फोटो पेपरला छापून कशी येतील याची मी व्यवस्था केली. ते सगळं आलं पेपरला आल्यानंतर आम्ही टेंडर काढायचा आग्रह, टेंडर निघाल्यानंतर सरकारी असणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी 80 पैसे पर लिटर एसटीला कमी रेटने डिझेल देतो म्हणून सांगितलं आणि त्या एका वर्षामध्ये आम्हाला जवळपास 200 कोटी रुपये त्याच्यामध्ये वाचले आणि एसटी महामंडळाचा तोटा कमी झाला. शेवटी कुठल्याही ठिकाणी तुम्ही काम करायला गेल्यानंतर बारकाईने तुम्हाला जपता आले पाहिजे आणि त्या संस्थेच्या हिताचा कारभार तुम्हाला कसा करता येईल याचा प्रयत्न झाला पाहिजे. या मताचा मी कार्यकर्ता असल्यामुळे, ते संस्कार माझ्यावर झालेले असल्यामुळं मी तिथे अत्यंत चांगल्या पद्धतीनं न्याय देऊ शकलो, अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो. फक्त 2च वर्ष मिळाले. जर मला अजून 1 वर्ष किंवा अजून काही कालखंड मिळाला असता तर नगर शहरामधलं जे पुणा स्टँड आहे आणि माळीवाडा स्टँड आहे, त्या 2 स्टँडवरचे शॉपिंग कॉम्प्लेक्स खूप मोठे करून मी एक वैभवशाली अशा प्रकारचं बनवण्याचा माझा संकल्प होता. नगर शहरामध्ये माझं स्वप्न होतं की खूप चांगल्या प्रकारचं कॉम्प्लेक्स आणि खूप चांगल्या प्रकारचं स्टँड, की तिथे गेल्यानंतर एअरपोर्टवर गेलं की काय असं वाटावं लोकांना, अशी संकल्पना डोक्यात होती. मात्र ते 2च वर्षात आमचं महामंडळावरचं जे चाललेलं जे काम आहे ते आमचं सगळं पाहून बऱ्याच जणांना असं वाटत होतं की आता इथून बाहेर काढलं. प्रचलित राजकारणातल्या व्यवस्थेतून चांगलं काम करणारी माणसं बाहेर याची जी व्यवस्था, त्याच्यामुळे तो विषय झाला नाही. अण्णा, डिंबे आणि माणिकडोह ह्या बोगद्याचा प्रश्न सध्या गाजत आहे. तो व्हावा ह्या मताचे काही लोक आहेत आणि तो होऊ नये ह्यालाही विरोध प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे. तुमची नेमकी भूमिका काय? डिंबे माणिकडोह टनेल हा होणं नितांत गरजेचं आहे. कोकणीच्या लाभक्षेत्रातला शेतकरी त्याला त्याच्या हक्काचं पाणी जर मिळायचं असेल तर डिंबे माणिकडोह टनेल शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. डिंबे धरणामधून येडगावला जे पाणी यायचंय त्याच्यातून माणिकडोह मधलं 10 TMC यायचंय आणि डिंबे मधलं 6.25 TMC पाणी यायचंय. 6.25 TMC पाणी येण्यासाठीचा जो डावा कालवा आहे तो सदोष आहे, रोजगार हमी झालेला आहे आणि त्याच्यावरती 36,000 हेक्टर क्षेत्र आहे. त्याची वहन क्षमतेचा विचार केला तर त्या कालव्यातून येडगावला येणारं पाणी कधीच पोहोचू शकत नाही, कारण त्याची वहन क्षमता कमी आहे. येडगावला 6.25 TMC पाणी येऊ शकत नाही. आतापर्यंत आलेलं पाणी जास्तीत जास्त 3 TMC पाणी आलेलं आहे आणि कायम कुकडीचा प्रश्न पाण्याचा निर्माण होतोय. ते पाणी डिंब्याचं येत नाही म्हणून माणिकडोह धरण भरत नाही
ते भरायचं असेल तर हा टनेल झाल्याशिवाय ते भरणार नाही, ते 10 TMC मिळणार नाही, हे 6.25 TMC मिळणार नाही. आणि म्हणून कुकडीच्या पाण्यासाठी जो कायम संघर्ष होतोय तो संघर्ष संपवायचा असेल, कुकडी लाभक क्षेत्रातल्या शेतकऱ्याला जर पाणी मिळायचं असेल, त्याच्या हक्काचं पाणी जर मिळायचं असेल तर डिंबे मानी ढोर टनेल झाल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर कुकडी खालचा शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे आणि तो उद्ध्वस्त आम्ही होऊ देणार नाही. जे विरोध करतात ते केवळ स्वार्थातून करतात. तो विरोध त्यांचा जो आहे तो चुकीचा आहे, ते देतात ती कारण चुकीची आहेत. म्हणून डिंबे मानी ढोर टनेल झालाच पाहिजे. तो करण्यासाठी कितीही टोकाचा संघर्ष करण्याची वेळ आली तरी तो संघर्ष करणारच आणि डिंबे मानी ढोर टनेल करून घेणारच. ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. कुकडीच्या लाभ क्षेत्रातून वंचित असणाऱ्या भागांसाठी साखळी उपसा सिंचन योजनेची कल्पना याचे जनक तुम्ही आहात. मी पत्रकार म्हणून याचा साक्षीदार आहे. आज काय पोझिशन आहे त्या तुम्ही मांडलेल्या त्या कल्पनेची आणि त्या प्रोजेक्टची? 95 सालच्या विधानसभेच्या नंतर जसा कुकडीचा पाठपुरावा त्याच्याबरोबरच मी साखळी मांडत होतो आणि ते साखळी योजनेचं सर्वेक्षणाचे आदेश महादेवराव शिवणकरांनी दिले. 128 कोटी रुपयाची साखळीची योजना मंजुरीसाठी सरकार दरबारी जाऊन पडली, पण दुर्दैवानं शिवणकर साहेबांचं खातं बदललं आणि ती योजना पाठीमागे पडली. त्याला वेगळ्या प्रकारचे फाटे पण दिले गेले. परंतु ही साखळी योजना जर झाली तर श्रीगोंदा तालुक्यातली गावं, उर्वरित गावं, अधिक नगर तालुक्यातली गावं यांना पाणी मिळून साखळीच्या माध्यमातून या लोकांचं निश्चितपणानं चांगल्या प्रकारचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही योजना मी मांडली. त्याच्यानंतर हंगाजल शेतीच्या घटना मुंडे साहेब आले, त्याही वेळेस ती रखडलेली योजना व्हावी अशा पद्धतीची मागणी माझी होती. आणि माझा विश्वास आहे साखळी योजना झाल्यानंतर या भागातल्या लोकांचं निश्चितपणाने त्यांच्या जीवनामध्ये नवसंजीवनी येणारच आहे. आणि ही साखळी योजना ही मृगजळ ठरणार नाही. आता सर्वेक्षण वगैरे हे जे सगळे नौटंकी झालेले, पूर्वी सर्वेक्षण झालं, आता फक्त त्याचं अंदाजपत्रक बदलायचं, साखळी योजना करायची. भविष्य काळामध्ये विधानसभेत मला जायचंय आणि ही साखळी मंजूर करायची आणि या जिरायत भागातल्या लोकांना न्याय द्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी डिंबे मानी ढोर टनेल सह सगळ्या गोष्टी करायच्या आणि साखळी करायची. हे माझं स्वप्न आहे. मी बोललोय, माझं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. शेवटच्या श्वासापर्यंत साखळीसाठी प्रयत्न करणार आहे. अण्णा, तुमच्या एकूण राजकीय कारकिर्दीकडे पाहिल्यानंतर मला एक पत्रकार म्हणून एक प्रश्न कायम पडतो. तो असा की तुमच्या राजकीय जीवनात तुम्ही अनेकदा पक्षांतर केली. ती पक्षांतर करण्याची वेळ का आली आणि तुम्ही एका पक्षात का रमत नाही? माझ्यापेक्षा जास्त वेळेस पक्षांतर केलेली माणसं तुम्हाला इथं माहिती आहेत. काही लोक तर प्रत्येक निवडणुकीत वेगळं चिन्ह आहे. मी पक्षांतर केलं. पक्षांतर माझं आणि बाकीच्यांचं याच्यामध्ये फरक आहे. मी स्वाभिमान दुखवल्यानंतर पक्षांतर करणारा कार्यकर्ता आहे. 1999 पक्षांतर केलं. त्याचं कारण भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेची 13 ऑगस्ट 1999 जी यादी जाहीर झाली त्याच्यात पहिल्या यादीत माझं नाव होतं आणि 17 ऑगस्टला माझं तिकीट बदललं. माझा स्वाभिमान दुखवला गेला. मी 99 साली भारतीय जनता पार्टी सोडली. पण ती सोडत असताना देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार, म्हणजे राष्ट्रवादीचा नव्यानं जन्म झाला, यांच्या हातात काहीच नव्हतं, त्यांच्याकडे मी गेलो. बाकीच्यांचे पक्षांतर स्वार्थासाठी आहे. माझं पक्षांतर स्वाभिमान दुखवला म्हणून आहे. मी सत्तेच्या पक्षाकडे गेलो नाही, सत्तेच्या पक्षातून ज्याच्याकडे सत्ता नाही त्याच्याकडे गेलो. लाभासाठी पक्षांतर केलेलं नाही. हा माझा आणि बाकीच्यांच्या पक्षांतराचा हे आहे. फक्त माझ्या विरोधामध्ये काय बोलायचं, बोलायला काही नाही, म्हणून पक्षांतर ही माझ्यावरती टीका होते. पक्षांतर मी कधीच स्वार्थासाठी केलेलं नाही. पक्षांतर मी जे केलं, माझा स्वाभिमान दुखवला एक, आणि दुसरी गोष्ट समाजाच्या दृष्टिकोनातून काही चुकीचं घडलं म्हणून त्या ठिकाणी मी पक्षांतर केलेलं आहे. त्याच पक्षात राहून त्या पक्षाची गद्दारी करणारे अनेक लोक आहेत. माझ्या स्वभावात ते नाही. मी कधी त्या पक्षाची प्रतारणा केली नाही, त्या पक्षाची, त्याच्या विचारधारेची प्रतारणा केली नाही. मला आवडलं नाही त्या पक्षापासून बाजूला गेलो. 2019च्या विधानसभेला ऐनवेळी तुमची उमेदवारी जाहीर झाली. प्रचाराला वेळ कमी मिळाला तरी तुम्ही विजयाच्या अगदी जवळ गेला होता. निसटता पराभव झाला. त्या पराभवानं तुम्ही खचून न जाता दुप्पट ताकदीनं पुन्हा समाजाबरोबर राहिला, समाजात मिसळला. ही ऊर्जा, ही प्रेरणा तुम्हाला कशी आणि कुठून मिळाली? 2019ची विधानसभेची निवडणूक मला लढवायची वेळ येईल असं काही मला वाटलं नव्हतं, परंतु ती ऐन वेळेस जे विद्यमान आमदार होते त्यांनी 3 ऑक्टोबरला सांगितलं की मी निवडणूक करणार. अर्ज भरायचा शेवटचा दिवस 4 ऑक्टोबर होता. 4 ऑक्टोबरला अर्ज भरला. 21 ऑक्टोबरला मतदान होतं.
सगळ्या परिस्थितीमध्ये ती निवडणूक मी लढलो आणि माझा निसटता पराभव झाला. त्याच्यानंतर एकच विचार मनात कायमायचा, एकीकडे पराभूत झालो, कशामुळे झालो त्या कारणांची मीमांसा व्हायची. दुसरीकडे आजच्या बदलत्या राजकारणामध्ये एका चहाचा कप सुद्धा न पाचता या मतदारसंघातल्या 99,000 मतांनी मतं दिली, आपल्याला लोकांनी मतं दिली. पण तुला नाराज होण्याचा अधिकार नाही. बरोबर. हे मला सतावत राहिलं आणि 2 महिन्यानं घराच्या बाहेर पडलो. अविरतपणानं समाजामध्ये राहिलो, कष्ट घेत राहिलो, खूप काम करून लोकांमध्ये राहिलो. एक मतदारसंघातलं असं गाव नाही की त्या गावात मी किमान 10 वेळेस गेलो नाही. त्या 5 वर्षामध्ये सातत्यानं संपर्क ठेवला, डबल जोमानं पळालो. त्याचं कारण या मतदारसंघातल्या स्वाभिमानी जनतेनं 99,000 मतं मला दिले. त्यांच्याशी मला प्रतारणा करण्याचा अधिकार नाही आणि म्हणून त्यांच्या प्रश्नात राहिलो, त्यांच्या संपर्कात राहिलो, त्यांच्या सुखदुःखात राहिलो आणि हे काम करत राहिलो. आणि त्यांच्यातूनच मला ही पळण्याची ऊर्जा मिळाली, प्रेरणाही मिळाली आणि ऊर्जाही मिळाली आणि म्हणून मला हे शक्य झालं. 2024च्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. तुम्ही लढणार आहात हे स्पष्टच आहे. निवडणूक म्हटले की मोठं पाठबळ, आर्थिक साम्राज्य, संस्था, ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहतो जे समाजामध्ये आपल्याला दिसतात. तुमच्याकडे असं कोणतंही मोठं पाठबळ नाही, मोठी सत्ता नाही, संस्था नाही, आणि नेमके कशाच्या बळावर तुम्ही हे सगळं करायला इच्छुक आहात? आर्थिक बळ याच्यावरती निवडणुका हे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन मुळात मला मान्य नाही. संस्था लोकांच्या मालकीच्या आहेत, त्याच्यातून पैसा काढून निवडणुका करणं ही गोष्ट मान्य नाही. आणि आता निवडणुकीत समोर जे प्रबळ दावेदार जी मंडळी आहेत त्यांचं भांडवल काय, तर आम्ही वारसा हक्कानं निवडणूक करायला निघालेला आहे. आणि त्याच्याबरोबर दुसऱ्या अँगलला जे पाहिलं जाते किंवा जो प्रश्न आहे की त्यांच्याकडे आर्थिक बळ आहे, त्यांच्याकडे संस्था आहेत. या तालुक्यातली प्रामाणिक इमानदार जनता ह्याच माझ्या संस्था आहेत, हेच माझं भांडवल आहे आणि हीच माझी आर्थिक ताकद आहे. कारण संस्थेच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या फौजा किंवा टोळ्या, त्यांची संख्या ही कधीही मर्यादित असते. पण प्रामाणिक माणसाचा टक्का खूप मोठा आहे आणि माझा भरोसा त्या सामान्य जनतेवरती, त्या प्रामाणिक जनतेवरती आहे. आणि तीच प्रामाणिक जनता या तालुक्याचा राजकीय इतिहास घडवणारी आहे आणि बदलवणारी आहे. निश्चितपणानं त्याच सगळ्यांवरती, त्यांच्याच भरोश्यावरती, त्यांच्याच बळावरती, त्यांच्याच ताकदीवरती ही विधानसभेची निवडणूक मी करणार आणि मी जिंकणार देखील. 19च्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला 99,000 मतं दिले होते. नाही म्हणला, त्यांनी निवडूनच दिलेलं होतं, परंतु काही षडयंत्र झाले, माझा पराभव झाला. आणि तीच जनता, तीच प्रामाणिक जनता उद्याच्या विधानसभेत मला पाठवणार आहे. प्रत्येकाला आमदार व्हायची घाई झाली, पण आमदार कशासाठी व्हायचे याचं चित्र मात्र स्पष्ट तालुक्यातील जनतेला दिसत नाही. तुम्हाला आमदार कशासाठी व्हायचे? तुमचं व्हिजन काय तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं? काही माणसांकडे सत्ता, संस्था आहेत, त्याच्या माध्यमातून संपत्ती आहे, त्याच्या रक्षणासाठी काही लोकांना आमदार व्हायचं आहे. ती मंडळी व्हिजन सांगतच नाहीत. मला आमदार व्हायचं आहे हे या तालुक्यातला घोड खालचा शेतकरी त्याचं गेलेलं वैभव त्याला प्राप्त करून द्यायचं, त्याच्यासाठी आमदार व्हायचं आहे. कुकडीच्या हक्काचं पाणी शेतकऱ्यांना मिळून द्यायचं आहे. डिंबे माणिक डोह टनेल करायचं आहे, त्याच्यासाठी मला आमदार व्हायचं आहे. मी जर 1992 साली साकळाईची योजना मी मांडली, त्या साकळाईचं पाणी या भागातल्या नगर तालुका आणि श्रीगोंदा तालुक्यातल्या शेतकऱ्याला द्यायचे, त्याच्यासाठी मला आमदार व्हायचे. आज विजेच्या प्रश्नामध्ये शेतकऱ्याची सस्य होलपट होते, ती सस्य होलपट थांबवायची, त्याच्यासाठी मला आमदार व्हायचे. सामान्यातला सामान्य माणूस कुठल्याही शासकीय कार्यालयात गेला तर त्याला पैसे दिल्याशिवाय त्याचं काम होत नाही, हा भ्रष्टाचार बंद करायचा, याच्यासाठी मला आमदार व्हायचे. आज तरुणाई जी आहे, अनेक मुलं सुशिक्षित बेरोजगार म्हणून सगळीकडे फिरत आहेत, त्यांच्या हाताला काम नाही, शिकलेत, पदवी घेतली, परंतु त्यांना त्या ठिकाणी दिशाहीन जीवन जगावं लागते. त्या तरुणाईला त्यांच्या जीवनाला दिशा मिळाली पाहिजे, त्यांचं आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीने घडलं पाहिजे, त्यांना उद्योग व्यवसाय मिळाले पाहिजे, याच्यासाठी मला विधानसभेची निवडणूक करायची. आज महिलांचे प्रश्न जे आहेत ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी महिलांसाठीच्या अनेक योजना आहेत,
त्या योजना राबवल्या जात नाहीत. त्या योजनेत आलेल्या योजनांचा लाभ त्या महिलांना मिळतो का हे पाहिलं जात नाही. आमच्या तरुणाईचे त्यांच्याकडे आम्ही मतदार म्हणूनच फक्त पाहतोय, परंतु त्यांच्या समस्या आहेत, ते शिकलेले आहेत, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, कुणी पाहत नाही. या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यासाठीचा माझा एक मास्टर प्लॅन मी या ठिकाणी या तालुक्यात तयार करून 5 वर्ष मला जर विधानसभेचे मिळाले तर 5 वर्षामध्ये या तालुक्यातले जास्तीत जास्त प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लागतील हा प्रयत्न मी 5 वर्षामध्ये करणार आहे. त्याच्यासाठी आमदार व्हायचे. निकृष्ट दर्जाची चाललेली कामं आहेत. शासकीय यंत्रणेवरती कोणाचे अंकुश नाही. मालक झाल्यासारखी सगळी ही यंत्रणा वागते आणि लोकांना लुटते. श्रीगोंदा तालुक्यात आलेल्या अधिकाऱ्यांना हा चरण्यासाठीच चांगलं पूर्ण जे वाटतंय ते मला बंद करायचंय आणि या तालुक्यातल्या माणसाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, तो हक्क मिळवून द्यायचा आहे. याच्यासाठी आमदार व्हायचं. पण शेतकरी, तरुण, महिला हे सगळे वर्ग जे आहेत ते सगळे वर्ग सुखी झाले पाहिजे. याच्यासाठी विधानसभेच्या सत्तेचा वापर झाला पाहिजे आणि तो करण्यासाठीच मला आमदार व्हायचंय, हा माझा प्रयत्न आहे. अण्णा, हल्ली राजकारणाला व्यावसायिक स्वरूप आले. सत्ता संपत्तीच्या जोरावरती राजकारण करणारी मंडळी समाजात दिसतात आणि अशा वेळी एक वैचारिक भूमिका, वैचारिक पार्श्वभूमी असलेला तरुण राजकारणापासून अलिप्त राहतो, राजकारणात यायला नको म्हणतो. अशा तरुणांसाठी आपण काय संदेश द्याल? खरं तर हे चित्र जे राजकारणात निर्माण झालं हे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. राजकारणासाठी पैसा असला पाहिजे ही राजकारणाची कन्सेप्टच नाही. राजकारण करणाऱ्या माणसाला सामाजिक दृष्टिकोन असला पाहिजे. पण दुर्दैवानं आज पुढाऱ्यांचीच पोरं राजकारणात यायचं आणि ते युवा नेते म्हणून मिरवायचे आणि जे स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत, ज्याच्याकडे विचारधारा आहे, ज्याच्याकडे समाजाचा विचार आहे, समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी आहे, त्यांना मात्र कार्यकर्ते म्हणून सतरंजी टाकावे लागतात. ही दुर्दैवी बाब आहे. ज्याच्यामध्ये मेरिट आहे, ज्याच्यामध्ये समाजासाठी काम करण्याची उर्मी आहे, त्या कार्यकर्त्यानं राजकारणात आलंच पाहिजे, या मताचं मी आहे. पैसा हे नाही तर त्याच्याकडे असणारं पॉलिटिकल मेरिट जे आहे त्या मेरिटवरती त्या ठिकाणी त्यानं काम केलं पाहिजे आणि त्याला समाजानं देखील स्वीकारलं पाहिजे. समाजाला जर चांगले लोक राजकारणात यावे वाटत असतील तर त्या तरुणांना स्वीकारलं पाहिजे. तरुणांना माझा संदेश आहे की पैशाचं राजकारण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळं झुगारून द्या बंधनं. चांगलं राजकारण निर्माण करायचं असेल, चांगला समाज निर्माण व्हायचा असेल आणि चांगले समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जर राजकारणात यायचं असेल, ज्या तरुणांची इच्छा आहे त्या तरुणाने निश्चितपणानं राजकारणात आलं पाहिजे आणि ते राजकारण केलं पाहिजे. लोक पैशावाल्याला झुगारून देऊन सामान्य माणसाला स्वीकारल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास मला आहे आणि तरुणाईने देखील त्याच विश्वासानं राजकारणात आलं पाहिजे असं माझं मत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकनेते घनश्याम शेलार साहेब आपल्याशी चर्चा करताना अनेक प्रश्नांवरती साधक बाधक चर्चा झाली. तालुक्याच्या दृष्टीनं हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि जिव्हाळ्याचे आहेत. विशेषतः कोकडी, घोड, साखळे याबाबतचा तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास तुमच्याकडून मांडत असताना आमच्याही अभ्यासात भर पडली. चळवळीतून आलेलं नेतृत्व, सामाजिक बांधिलकी, विचाराची बैठक, असं नेतृत्व पहिल्यांदा आम्ही पाहिलं आणि त्या तळमळीतून आपण अनेक प्रश्नांना जिव्हाळ्यानं उत्तरं दिली. त्याबद्दल मी आपणाला मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि उद्याच्या विधानसभेसाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.